नमस्कार मित्रांनो, हे बघा आपल्याकडे जर असं गणित आलं ना 54 गुणिले 54 वजा 46 गुणिले 46, तर याला कसं सोडवायचं ते बघणार आहोत. काय करायचं आहे, याला ना मित्रांनो एक फॉर्म्युला लागतो, बरोबर. कोणता फॉर्म्युला लागतो? एचा वर्ग वजा बीचा वर्ग. आता मी कसं ओळखलं की हाच फॉर्म्युला लागेल? हे बघा, 54 पण इथं सारखा आहे, 54 पण इथं सारखा आहे, बरोबर. इथं पण 46 आहे गुणिले 46 आहे, बरोबर. मी जर याला ए समजलं, बरोबर, याला ए समजलं आणि याला पण ए समजलं, बरोबर. ए का समजलं मी? कारण 54 पण सारखा आहे आणि हा इकडचं 54 पण सारखा आहे. याला जर मी ए म्हणलं तर याला पण तर मी ए म्हणेल ना. आणि बघा मध्ये काय आहे? गुणाकाराचं चिन्ह आहे, बरोबर. ए आणि ए काय झाला? एचा वर्ग झाला, बरोबर. आणि चिन्ह कशाचं आहे मध्ये? वजाचं, बरोबर. आता हे बघा, इकडे बघा 46 गुणिले 46 आहे, बरोबर. इकडे जर मी बी मानलं, बरोबर, आणि हा जर बी आहे 46, हा पण तर बी राहील ना. आणि मध्ये काय आहे? गुणाकाराचं चिन्ह, म्हणजे बी गुणिले बी किती झाला? बीचा वर्ग. एचा वर्ग वजा बीचा वर्ग, बरोबर. आला का? समजलं का? म्हणून मला हे समजलं की हा फॉर्म्युला लागेल, बरोबर. मग याचा फॉर्म्युला कोणता आहे? ए स्क्वेअर मायनस एचा वर्ग वजा बीचा वर्गाचा फॉर्म्युला काय आहे? ए प्लस बी ए मायनस बी, बरोबर. आता काय करायचं? मग आपण ए मानलेला आहे, बरोबर. ए कुठे आपला? 54, बरोबर. हा ए म्हणजे काय? आपण ए काय समजलो आपण? 54, म्हणून 54 प्लस बी काय येतं? आपण बी कशाला मानलं आहे? 46ला, बरोबर. 46 लिहिला, ब्रॅकेट कंप्लीट, कंस कंप्लीट, बरोबर. अजून कंसमध्ये ए काय आहे? 54 आहे, बरोबर. हा ए घ्या का हा ए घ्या, एकच आहे, बरोबर. 54 वजा बी 46, बरोबर. 46 घेतला मी. आता काय करायचं आहे? या दोघांची काय बेरीज आली? 54 आणि 46. 54 46 किती आले? 100, बरोबर. करून घ्या तुम्ही, बेरीज करून घ्यायची. हां, किती आले? 100. हे चिन्ह बघा, ब्रॅकेट, बरोबर. ब्रॅकेटच्या मध्ये कोणतं चिन्ह नाही, म्हणजे काय असेल? गुणाकार असेल. त्यानंतर या दोघांची वजाबाकी किती आली? 8, बरोबर. काय उत्तर आलं मग? 800. काय केलं मी आधी? हे बघा, असं एक एक्झाम्पल होतं, एक असं प्रश्न होता आपल्याकडे. मग मी बघितलं, किंवा मी नाही म्हणतोय, किंवा आपण बघायचं. काय करायचं? बघायचं आधी काय दिलं, काय क्वेश्चन आधी बघायचा, व्यवस्थित रीड करायचा, व्यवस्थित वाचायचा. 54 गुणिले 54 आहे. आता तुम्ही म्हणाल मग जर आला तर मग 54 प्लस 54 असं नाही घ्यायचं, असं नाही करायचं आहे. आपल्याकडे तसा फॉर्म्युला नाही आहे. आपल्याकडे असा फॉर्म्युला आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, बरोबर. थोडंसं इंग्लिश येतं आहे, थोडंसं सॉरी. हे बघा, आपण ए मानलेला आहे, बरोबर. कारण 54 पण सेम आहे आणि 54 पण सेम आहे, ए बरोबर. म्हणून गुणिले ए आणि ए किती झाला? एचा स्क्वेअर, एचा वर्ग, वजा इकडे काय मानला आपण? बी. ए तर काही मानता येणार नाही आपल्याला, बरोबर. ए आपण घेतला आधी. आता बीचा स्क्वेअर. कन्फ्युजन व्हायचं नाही, कन्फ्युजन करायचं नाही. मी तुम्हाला फॉर्म्युला कसा ओळखला ते सांगतो आहे तुम्हाला. सॉल्व नंतर केलं, बरोबर. फॉर्म्युला कसा आला आधी ते बघून घ्या, त्यानंतर सॉल्व करायचा, बरोबर. मी याला काय म्हणलं? या पूर्ण टर्मला काय मानलेलं आहे मी? ए. आणि आपल्याकडे 2 ए, म्हणजे 2 किती झाले? दोघांचा गुणाकार एचा वर्ग. चिन्ह कोणतं आहे? वजा. बी गुणिले बीचा वर्ग. आता आपल्याला समजलं की एचा वर्ग मायनस बीचा वर्ग हा फॉर्म्युला लागतो इथं. मग मी आता सॉल्व करेल. मग माझ्याकडे एचा वर्ग वजा बीचा वर्ग बरोबर हा फॉर्म्युला आहे. मग मी या फॉर्म्युल्यामध्ये या टर्म, या ज्या काय इंग्लिशमध्ये या ज्या टर्म आहे, बरोबर. थोडंसं तुम्ही
फक्त इंग्लिशमध्ये समजण्याचा प्रयत्न करा फक्त. मी सांगतो काय बरोबर. हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्यात जे ए प्लस बी आहे बरोबर, ए मायनस बी आहे, या फॉर्म्युल्यात फक्त आपल्याला काय व्हॅल्यू पुटअप करायची आहे. म्हणजे काय एच्या जागेवर काय 54 टाकायचं आहे, बीच्या जागेवर काय करायचं आपल्याला बीच्या जागेवर काय करायचं आपल्याला 46 न्यायचं आहे बरोबर. एच्या जागेवर काय घ्यायचं आपल्याला 54 वजा बीच्या जागेवर काय घ्यायचं आहे 46 बरोबर. मग दोघांची बेरीज वजाबाकी नंतर गुणाकार नंतर आपलं फायनल आन्सर बरोबर. बघून घ्या तुम्ही. तुम्हाला एक एक्झाम्पल देतो मी, ते तुम्ही घरी सॉल्व करा, होमवर्क करा आणि कमेंटमध्ये मला आन्सर द्या बरोबर. हे एक एक्झाम्पल आहे, अजून देतो मी तुम्हाला. हे याच फॉर्म्युल्याने याच्यात जो आहे ना हाच फॉर्म्युला लागेल, पण बघायचं आधी बरोबर. हाच फॉर्म्युला लागेल आणि याचा फॉर्म्युला आहे ए अधिक बी ए वजा बी बरोबर. हा फॉर्म्युला लावून याचं एक्झाम्पल सॉल्व करायचं. ठीक आहे.